क्वेश्चन दिलेला आहे इफ 200 set of 5 pair coins, in how many ways you can expect at least 2 head, at most 2 head. आता याचा मीनिंग काय झाला थोडं समजायला ट्विस्टेड क्वेश्चन आहे, कदाचित इनकम्प्लीट पण वाटेल. आता याचा मीनिंग काय झालं तर लक्षात घ्या. या ठिकाणी काय म्हटलंय, 5 पेअर कॉइनचा काय होतो, एक सेट तयार होतो. 5 पेअर कॉइन, सपोज हा एक पॉइंट आहे, परत टॉस केला, परत टॉस केला, परत टॉस केला, हे 5 कॉइन्स आपण टॉस केले, तर हा काय झाला, याचा एक सेट तयार झाला. परत ते 5 कॉइन्स घेतले आपण आणि परत टॉस केले, परत आपण टॉस केले, हा जिलबी नाही येते, कॉइन आहे, त्याचा एक सेकंड सेट तयार झाला. परत ते 5 कॉइन्स घेतले, परत एकदा आपण टॉस केले, हा थर्ड सेट तयार झाला. असं कितीदा केलं आपण हे, 200 टाइम्स, म्हणजे असे 200 सेट झाले. ठीक आहे. आता ऑब्विसली काय होईल, या 1 सेट मध्ये म्हणजे 5 टॉसेस मध्ये काहीतरी हेड आलं असेल किंवा टेल आलं असेल. मग असं अजून करू, अंदाजे मी असं घेतो की 3 हेड आले असतील तर ऑब्विसली उरलेले 2 काय असतील, टेल राहतील. किंवा 1 हेड 4 टेल, किंवा 5च्या 5 हेड आले असतील, असं पण होऊ शकतं. और इनमें से काहीतरी व्हॉट एव्हर मे बी, लेट्स से 4 हेड 1 टेल. ठीक आहे. तर नाव क्वेश्चन काय म्हटलाय, इन हाऊ मेनी वेज यू कॅन एक्सपेक्ट ऍटलीस्ट 2 हेड. तर या ठिकाणी म्हटलंय की या 200 हेड मध्ये, सॉरी 200 सेट मध्ये असे किती सेट आहेत की ज्यात ऍटलीस्ट 2 हेड आहेत, म्हणजे 2 हेड पेक्षा जास्त आहेत. सेकंड क्वेश्चन, असे किती सेट आहेत 200 मध्ये की त्यात ऍटमोस्ट 2 हेड्स आहेत. ठीक आहे, असा जो क्वेश्चन आहे. आता त्याला सॉल्व्ह कसं करणार, आता इकडे लक्ष द्या. सुरुवातीला आपल्याला गिवन वर फोकस करायचंय. फर्स्ट ऑफ ऑल हा क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे, कॉइनशी रिलेटेड आहे. ठीक आहे, किती कॉइन्स आहेत, 5. हा, नाव काहींच्या माइंड मध्ये आलं असेल तर 5 कॉइन्स, काहींच्या माइंड मध्ये आलं असेल तर 1000, 200 into 5, दॅट इज 1000. सो नाव रिमेंबर, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तो 1 सेट साठी घ्यायचा आहे. 1 सेट म्हणजे किती, 5. सो टोटल 5 पॉइंट टॉस केला म्हणजे किती टॉसेस झाले, टोटल 5 टॉसेस. सो आता व्यवस्थित लक्ष द्या, n इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ टॉसेस, दॅट इज 5. म्हणजे 5 चा काय तयार झाला, 1 सेट. व्यवस्थित लक्ष द्या, म्हणून आन्सर 200 सेट आहे. हा, सध्या 1 सेट वर फोकस करा. काय पाहिजे आपल्याला त्याच्यात, हेड पाहिजे की टेल पाहिजे, हेड पाहिजे, दॅट इज अ सक्सेस. आर इज इक्वल टू काय, टोटल नंबर ऑफ हेड्स. आता 2 क्वेश्चन्स आहेत, सो आपण आर ची व्हॅल्यू लिहिणार नाही. पी, स्मॉल पी, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड, दॅट इज किती, 1/2. कसं येतं आन्सर, एकच कॉइन घेतला, टॉस केला तर 2 ऑप्शन्स येतील, हेड और टेल. त्याच्यात आपल्याला पाहिजे तो ऑप्शन म्हणजे हेड, कितीदा येतो, 1 टाइम, 1/2. क्यू 1 minus p, 1 minus 0.5, that is 0.5. NRPQ सर्व व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. त्यानंतर सिंगल लाईनचा स्पेस बाय बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. क्वेश्चन रीड केल्यावर ना बऱ्याचदा जाणवेल की इनकम्प्लीट आहे की काय, मला पण रॉंग वाटतोय, बट लेट्स सी. किंवा इनकम्प्लीट वाटतोय रॉंग म्हणण्यापेक्षा. पी ऑफ आर इज इक्वल टू NCR P रेस टू R Q रेस टू N मायनस R. ज्या व्हॅल्यू माहित आहे, फिक्स आहे, त्या पुट करून घ्या. P ऑफ R इज इक्वल टू, यांची व्हॅल्यू माहित आहे 5 CR, P म्हणजे 0.5 रेस टू R, Q म्हणजे 0.5 रेस टू 5 मायनस R. काहींच्या माइंड मध्ये येऊ शकतो दोघांचा बेस सारखा आहे, आपण इथे ते करत बसणार नाही. आणि आपल्याला एक गोष्ट सर्वांना माहित आहे,
आर ची व्हॅल्यू 0 to n म्हणजे 0 to 5 मध्ये असेल. आता पहिला क्वेश्चन, ऍटलिस्ट टू हेड्स, ऍटलिस्ट टू हेड्स, याचा मिनिंग काय झाला? ऍटलिस्ट टू हेड, समजा हा 2 येत आहे, तो आर ची व्हॅल्यू 2 किंवा 2 पेक्षा ग्रेटर राहील. आणि 2 और 2 पेक्षा ग्रेटर म्हणजेच काय? म्हणजेच आर ची व्हॅल्यू 2 पण राहू शकते, और 3 पण राहू शकते, और 4 पण राहू शकते, और 5 पण राहू शकते. ठीक आहे, म्हणजे काय राहू शकत नाही? 0 राहू शकत नाही आणि 1 राहू शकत नाही. सो आता आपल्याला काही आठवलं का तुम्हाला? नाही नाही, हे इथं आठवलं काही? 4 टाइम्स कॅल्क्युलेशन करावं लागतंय, पण तुम्ही जर 1 मायनस केला, काय काय येत नाही इथं? 0 आणि 1 येत नाही. तर मी याला असं लिहू शकतो ना, 1 मायनस काय येत नाही? पी ऑफ 0 आणि पी ऑफ 1. इथं किती कॅल्क्युलेशन आहेत? 4 कॅल्क्युलेशन. इथं किती येतील? 2 कॅल्क्युलेशन. समजला पॉइंट? मी काय सांगितलंय, टोटल सर्वांची जर ऍडिशन केले ना, पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5, यांची ऍडिशन काय ते 1. आता काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? एवढं कॅल्क्युलेट करायचं. मग काय करणार? हे एवढं कॅल्क्युलेट करायचं, तर हा 1 मधनं आपण मायनस करू. समजला पॉइंट? आता काहींना स्टील कन्फ्युजन आहे की हे आलंच कसं काय किंवा कॉन्सेप्ट काय आहे. पहिली गोष्ट, तुम्ही मॅन्युअली असं सॉल्व्ह करू शकता. आर ची व्हॅल्यू 2, मग 3, मग 4, 5 असंही सॉल्व्ह केलं तरी रॉंग नाहीये, तरी पण आन्सर येईलच. दुसरा हा पॉइंट जो मी सांगितला, हा कसा आला? इथं काय काय व्हॅल्यू येऊ शकते आर ची? 2, 3, 4, 5 एवढं येईल. ठीक आहे, म्हणजे टोटल किती? 4 कॅल्क्युलेशन. 1 मायनस करायचं असेल तर कोणत्या कोणत्या व्हॅल्यू येणार नाही तिथं? कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आल्या आणि 0 to 5 मधल्या? 0 आणि 1. मग ते 1 मधनं मायनस करा. आता दोघं ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करा, इथं किती कॅल्क्युलेशन करावं लागतात? 1, 2, 3, 4 4 टाइम. तिथं किती? तर बेटर काय? 2 टाइम. समजला पॉइंट? आणि दुसरी गोष्ट 5 आहे ना, 5 अपॉन 2 करा, अंदाजे म्हणजे ऍव्हरेज काढा. 2.5 म्हणजे ऑन अन ऍव्हरेज 3 कॅल्क्युलेशन पेक्षा जास्त कॅल्क्युलेशन करावं लागले तर 1 मायनसचा कॉन्सेप्ट परवडतो आपल्याला. नाही समजलं तर करत बसा आम्हाला, एवढंच आहे. 1 मायनस आर ची व्हॅल्यू 0 पुट करायची, तर 5C 0, 0.5 रेस टू 0, 0.55 मायनस 0, 5 मायनस आर ची व्हॅल्यू आता 1, 5C 1, 0.5 रेस टू 1 लिहत नाही आपण, 0.5 5 मायनस 1 दॅट इज द 4. तो एक एक कॅल्क्युलेशन करा, मग तेव्हा तुम्हाला समजेल की याचा यूज कुठे होईल. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन कर. 0.0313. हा, 0.0313. ऍक्च्युली ते 1 2 राहतात, शेवटचा डिजिट 5 असेल, ओनली 5. त्याच्या पुढे जर इव्हन नंबर आला तसाच ठेवतात, ऑड राहिला तर त्याला इन्क्रीज करतात. एक लक्षात घ्या, आता हा पॉइंट व्यवस्थित लक्ष द्या. असं दिलेलं होतं आपल्याला डेसिमल नंतर किती घ्यायचे? 4 डिजिट. तर आता व्यवस्थित लक्ष द्या, इथं ओनली एकच डिजिट असेल आणि तो पण 5 असेल. आय रिपीट, इकडे लक्ष द्या. तर इथं इव्हन नंबर राहिला ना, तो तसाच राहतो, आणि ऑड नंबर राहिला असता 13 तर तो 14 झाला असता. हा एक रूल होता जो मी तुम्हाला सांगितलेला नव्हता. सो रिमेंबर दिस पॉइंट. फार कमीदा यूज होतो.
देन सेकंड काय आन्सर हा मायनस 0.1562 ओनली कारण 5 आहे पण इकडे इवन नंबर आहे so if you perform calculation 1 minus 0.0312 minus 0.1562 0.8126 probability of r greater than or equal to 2 आता ही probability कशासाठी आली हा म्हणजेच फॉर वन सेट फॉर n म्हणजे फॉर 5 पॉइंट्स दॅट इज वन सेट साठी आली 5 पॉइंट साठी आली ना फॉर n साठी आता व्यवस्थित लक्ष द्या फॉर सच 200 सेट्स मग आता इथं प्रॉबिलिटी ऑफ r ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 इंटू 200 प्रॉबिलिटी किती 0.8126 multiply by 200 so if you perform the calculation आन्सर आहे 162.52 आता याला राऊंड ऑफ करायचं याचा मिनिंग काय झाला 200 सेट जेवढे होते ना त्याच्यात 162.52 सेट असे की ज्यात ऍटलिस्ट 2 हेड आलेले आहेतच आता असं होतं का 162.52 हेड्स आता राऊंड फिगर करावा लागेल राऊंड फिगर कसं करतात त्याच्यात इथला डिजिट जर 5 पेक्षा ग्रेटर असेल तर 163 मग त्याला असं डिनोट करतात 163 किंवा हे नोटेशन तुमचं लक्षात नाही राहिलं तर सिम्पली असं लिहायचं 163 आणि ब्रॅकेटमध्ये अप्रॉक्स म्हणजे अंदाजे अप्रॉक्सिमेटली असं लिहू शकतो सो आता इथं कसं येईल नंबर ऑफ सेट्स हॅव्हिंग at least 2 head heads किती आहे ते 163 अप्रॉक्स हे तुमच्या पर्सेंटेज सारखं आहे तुम्ही 10% राऊंड ऑफ करतात ना त्यासारखंच इथं 50 पेक्षा ग्रेटर आलं किंवा 50 पेक्षा ग्रेटर तुम्ही नेक्स्ट पर्सेंटेज सांगतात त्याच टाईप मध्ये हा कॉन्सेप्ट थोडा वेगळा होता पण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला असंच करायचंय नाव सेकंड क्वेश्चन दॅट इज अ बी काय होता at most 2 head at most 2 heads that is at most 2 head म्हणजे काय 2 or 2 पेक्षा लेस म्हणजे r less than or equal to 2 the probability of r less than or equal to 2 is equal to काय येईल 0 1 2 पण येईल ना so probability of 0 plus probability of 1 plus probability of 2 काही जण म्हणतील सर 1 मायनस केलं असतं तर 1 मायनस जर केलं ना तुम्ही तर काय येईल 3 मायनस 4 प्रॉबिलिटी ऑफ -5 सारखंच पडतंय ना 3 कॅल्क्युलेशन इथं करा का इथं करा का कशाला 1 मायनस करायचं मग 1 मायनसचा कॉन्सेप्ट काय आहे की तुम्ही कॅल्क्युलेशन कमी व्हायला पाहिजे म्हणून बाकी असं काहीच नाहीये त्याच्यात सो आर ची व्हॅल्यू आपल्याला 0 पुट करायची आहे देन 1 आणि त्यानंतर 2 so 5C0 0.5 raised to 0 0.5 raised to 5 minus 0 that is 5 r ची व्हॅल्यू 1 5C1 0.5 raised to 1 0.55 minus 1 that is a 4 then r ची व्हॅल्यू 2 पुट करायची so 5C2 0.5 चा स्क्वेअर इंटू 0.5 चा क्यूब 5 minus 2 आता ऑलरेडी 2 कॅल्क्युलेशन केलेले तर परत करू नका आम्हाला कॅल्क्युलेशन करायची या ठिकाणी सो r इज इक्वल टू 0 साठी प्रोबॅबिलिटी येते
सो 0 असताना 0.0312, देन r इज इक्वल टू 1, 0.1562, 0.1562, आणि r ची व्हॅल्यू 2 असताना काय आन्सर आले? तो सेकंड कॅल्क्युलेशन येते 0.3125. सो नाव जर ऍडिशन केले आपण तर ते ऍडिशन येते 0. या ठिकाणी r ची व्हॅल्यू 0 असताना आन्सर आलाय 0.0312. r ची व्हॅल्यू 1 असताना आपण ऑलरेडी कॅल्क्युलेशन केलं होतं 0.1562, आणि r ची व्हॅल्यू 2 कॅल्क्युलेट केली त्यावेळेस आन्सर येते प्रोबॅबिलिटी 0.3125. सपोज यांची जर तुम्ही ऍडिशन केली, सपोज नाही ऍडिशनच केली, तर आन्सर येते 0.4399. या ठिकाणी जी प्रोबॅबिलिटी आली ती 5 पॉईंट साठी म्हणजे 1 सेट साठी आहे. सो असे आपल्याकडे किती आहे टोटल? 200 सेट्स आहेत. म्हणून ह्या प्रोबॅबिलिटीला आपण 200 ने मल्टिप्लाय केलं आणि आपल्याला आन्सर मिळालं 99.98. आता या ठिकाणी जी प्रोबॅबिलिटी मिळालेली आहे, सॉरी नंबर ऑफ सेट मिळालेले आहेत ते आहे पॉइंट मध्ये. तर आपल्याला राऊंड ऑफ करावा लागेल. सो 100, कारण इथला जो डिजिट आहे पॉइंट नंतरचा हा 5 किंवा 5 पेक्षा ग्रेटर आहे. सो इथं मिळालं आपल्याला 100. सो नंबर ऑफ सेट्स हॅव्हिंग ॲट मोस्ट टू हेड किती आहेत? 100 सेट्स. या ठिकाणी क्वेश्चन दिलाय, इट इज गिवन दॅट मीन अँड व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आर 2 and 4/3 रेस्पेक्टिव्हली. म्हणजे काय? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा मीन किती आहे? 2 आणि व्हेरियन्स 4/3 दिलेला आहे. आणि विचारलं व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ऑब्टेनिंग एक्झॅक्टली 2 सक्सेस. म्हणजे आर ची व्हॅल्यू या ठिकाणी सक्सेस म्हणजेच काय? टोटल नंबर ऑफ सक्सेस किती तिथं? 2 दिले. म्हणजे आर ची व्हॅल्यू 2 असताना बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनने प्रोबॅबिलिटी काढायची. सिमिलरली लेस दॅन 2 म्हणजे काय? 2 पेक्षा लेस म्हणजे 1 and 0, 1 or 0, त्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. आता मेन प्रॉब्लेम काय? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल तर काय माहित पाहिजे तुम्हाला? एन, आर तर दिलेला आहे, त्यानंतर पी. आता पी माहित असेल तर क्यू काढता येईल. म्हणजे 2 थिंग्स एन आणि पी माहित पाहिजे. ते जर माहित असले तरच आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पण क्वेश्चन मध्ये तर तसं काही दिलेलंच नाहीये. पण क्वेश्चन मध्ये काहीतरी दिलेलं आहे. काय दिलंय? मीन अँड व्हेरियन्स. तर आपण ते लिहून घेऊ आता. आणि एन आणि पी ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो लेट्स सी काय होतं बघू आपण. मीन दिलाय 2 अँड व्हेरियन्स दिलाय 4/3. आता इन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मीनचा फॉर्म्युला काय? मीन इज इक्वल टू एन इंटू पी, आणि एनपी ची व्हॅल्यू म्हणजे मीनची व्हॅल्यू 2 दिलेली आहे. सिमिलरली व्हेरियन्स, व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय? एन पी क्यू इज इक्वल टू 4/3. आता दोघांवरनं आपल्याला एन आणि पी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर कसं कॅल्क्युलेट करणार? 2 ऑप्शन्स असतात त्याच्यात. काय करतात? या एनपी क्यू ला या एनपी ने डिवाइड करतात. मग या व्हॅल्यूला पण याने डिवाइड करा, क्यू ची व्हॅल्यू मिळेल. किंवा दुसरा ऑप्शन असा आहे, एन इंटू पी इंटू क्यू इज इक्वल टू 4/3 असं आपण लिहून घेऊ. आणि एनपी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे? 2. सो 2q इज इक्वल टू 4/3. हे 2 कुठून घेतले आपण? फ्रॉम 1. नाव q इज इक्वल टू 2 इकडे मल्टिप्लायला आहे, तिकडे पण काय राहील? मल्टिप्लायलाच राहील. बट इथं न्यूमरेटरला आहे, तिकडे काय राहील? तो डिनॉमिनेटरला. सो 4/3 इंटू 2. तर क्यू ची व्हॅल्यू काय येईल? 2 2 जा. तो क्यू ची व्हॅल्यू आहे 2/3. लक्षात घ्या क्यू ही प्रोबॅबिलिटी आहे, म्हणून त्याचा आन्सर नेहमी 0 पॉइंटच देईल. क्यू कोणती काय असे ना, सक्सेसची प्रोबॅबिलिटी असो, फेल्युअरची असो, पण ती प्रोबॅबिलिटीज आहे.
म्हणून त्याचा आन्सर 0 पॉईंट असेल 2/3 करा 0.0666 असा आन्सर येतं. आता आपल्याला क्यू मिळाला, पण आपल्याला काय पाहिजे पी आणि एन. तर पी काढता येईल. यस, क्यू माहित असेल तर पी काढता येईल. पी इज इक्वल टू 1 मायनस क्यू 1 मायनस 2/3. कॅल्क्युलेशन करा, कसं करणार. 1 मायनस इन ब्रॅकेट 2/3 इज इक्वल टू शिफ्ट ए बाय बी सी करा, तुम्हाला आन्सर मिळेल 1/3. आता पी मिळाला, आता पाहिजे एन. तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे, पी क्यू ची व्हॅल्यू इथं पुट करा किंवा पी ची व्हॅल्यू इथं पुट करा. सो बेटर काय, पी ची व्हॅल्यू आपण इथं पुट करू. पुटिंग above value in equation 1. आता पुट करूया. n म्हणजेच 1/3 इंटू n इंटू p. p म्हणजेच 1/3 इज इक्वल टू 2. So n is equal to 2 into 3 that is 6. n म्हणजे काय असतं, नंबर ऑफ ट्रायल्स, म्हणजे पॉइंट्स मध्ये येणारच नाही. सो n मिळाला, p मिळाला आणि q पण मिळाला आणि r क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. आता आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. सो या ठिकाणी आपल्याला फायनली n ची व्हॅल्यू मिळाली, दॅट इज 6. आता r आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, पण 2 डिफरंट व्हॅल्यू, 2 क्वेश्चन्स आहेत, मग r ची व्हॅल्यू आपण घेणार नाही. p ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळाली 1/3 आणि q ची व्हॅल्यू आहे 2/3. नाव बाय बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, so p of r is equal to NCR p raised to r q raised to n minus r. आता काहींच्या माइंड मध्ये येऊ शकतं, सर p ची व्हॅल्यू 1/3 न लिहिता आम्ही 0.33 लिहिली तर तरी पण चालेल, बट आपण 1/3 करतोय. सो p ऑफ r इज इक्वल टू n म्हणजे 6cr, p म्हणजे 1/3 रेस टू r, q that is a 2/3 raised to 6 minus r. Now, पहिला क्वेश्चन, exactly two successes. Exactly two successes म्हणजे काय, r is equal to 2. आता या ठिकाणी r is equal to आपल्याला 2 पुट करायचंय. So probability of 2 is equal to 6c2 1/3 चा स्क्वेअर into 2/3 6 minus 2 that is 4. आता हे कॅल्क्युलेशन कसं कराल, अगोदर जसं केलंय तसंच. 6 शिफ्ट डिवाइड 2 into in a bracket 1/3 त्याचा स्क्वेअर into 2/3 cap 4 is equal to 0.329. एक्झॅक्टली हेच आन्सर येत आहे का, चेक करून घ्या एकदा आन्सर. तो फायनल आन्सर येते 0.3292. सो प्रॉबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस, एक्झॅक्टली म्हणजे एक्झॅक्टली 2 म्हणा किंवा 2 म्हणा, बोथ आर सेम. एक्झॅक्टली 2 सक्सेसेस 0.3292. नाउ सेकंड है लेस देन 2 सक्सेसेस. लेस देन 2 सक्सेसेस लक्षात घ्या, ऍटमोस्ट 2 सक्सेसेस नाहीये, लेस दॅन 2 सक्सेसेस आहे, म्हणजे r ची व्हॅल्यू लेस दॅन 2. आणि आपल्याला माहिती आहे r ची व्हॅल्यू काय असते, 0 to that is a n that is a 6. लेस दॅन 2 म्हटलंय म्हणजे लेस दॅन 2 म्हणजेच 0 and 1 येईल या ठिकाणी. So probability of r less than 2 is equal to probability of r is equal to 0 plus probability of r is equal to 1. r ची व्हॅल्यू आपल्याला 0 पुट करायची, 6c0 into 1/3 raised to 0 into 2/3 6 minus 0 that is a 6. r ची व्हॅल्यू 1 पुट करायची,
6c1 1 by 3 raised to 1 into 2 by 3 raised to 6 minus 1, that is a 5. या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं आहे. 6c0 into in bracket 1 by 3 cap 0 into 2 by 3 cap 6 0.087 राउंड फिगर जर केलं तर पहिल्याचा आन्सर येतो 0.0878. नाव सेकंड कॅल्क्युलेशन 6c1 into 1 by 3 into in bracket 2 by 3 cap 5. याचा आन्सर येत आहे 0.2634. अँड ऍडिशन जर केले आपण या ठिकाणी 0.0878 प्लस 0.2634, त्याचा आन्सर येत आहे 0.3512. So probability of r less than 2. So probability of less than 2 success, less than 2 successes, which is equal to 0.3512. That will be our final answer.